मित्रांनो, भारताने नुकतीच श्रीलंकेमध्ये एक मोठी धोरणात्मक चाल खेळली आहे आणि विशेष म्हणजे ही चाल कोणत्याही युद्धनौकेने किंवा शस्त्राने नाही, तर एका शिपयार्डच्या माध्यमातून खेळली गेली आहे. आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की भारताने दुसऱ्या देशातील एखाद्या मोठ्या जहाज बांधणी केंद्रात म्हणजेच शिपयार्डमध्ये आपला मालकी हक्क मिळवला आहे. ही मोठी कामगिरी केली आहे मुंबईच्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने. ही तीच कंपनी आहे जी आपल्या भारतीय नौदलासाठी अत्यंत शक्तिशाली पाणबुड्या आणि आधुनिक युद्धनौका तयार करते. याच माझगाव डॉकने आता श्रीलंकेतील सर्वात मोठ्या आणि जुन्या अशा कोलंबो डॉकयार्डमध्ये तब्बल 51% भागीदारी विकत घेतली आहे. इतकंच नाही तर भारताच्या ड्रेजिंग कॉर्पोरेशनने सुद्धा त्यांच्याशी एक खास करार केला आहे, ज्यामुळे जहाजांची दुरुस्ती, ताफ्याचे आधुनिकीकरण आणि देखभालीचं काम आता भारतीय कंपन्यांच्या मार्गदर्शनाखाली चालेल. आता तुम्ही विचाराल की हे एवढं महत्त्वाचं का आहे? तर हा फक्त एक पैशांचा व्यवहार किंवा बिझनेस डील नाहीये, तर हा संपूर्ण जगाला दिलेला एक मोठा जिओपॉलिटिकल संदेश आहे. कोलंबो डॉकयार्ड हे भौगोलिकदृष्ट्या अशा ठिकाणी आहे जिथून जगातील सर्वात व्यस्त समुद्री मार्ग जातो. आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडणारी हजारो मालवाहू जहाजे रोज इथून प्रवास करतात. अशा मोक्याच्या ठिकाणी भारताचं नियंत्रण असणं ही आपल्या देशासाठी खूप अभिमानाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. याआधी या शिपयार्डमध्ये जपानच्या एका कंपनीचा मोठा हिस्सा होता, पण त्यांनी या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि हे शिपयार्ड आर्थिक संकटात सापडलं. जेव्हा नवीन मालकासाठी निविदा काढण्यात आल्या तेव्हा चीनसह जगातील जवळपास 40 मोठ्या कंपन्या या शर्यतीत होत्या. पण भारताने अतिशय हुशारीने सुमारे 452 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने गुंतवून ही बाजी मारली आणि सर्वांना मागे टाकलं. हे सगळं समजून घेताना आपल्याला चीनचा श्रीलंकेतील वाढता हस्तक्षेप सुद्धा लक्षात घ्यावा लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून चीनने श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर 99 वर्षांसाठी ताबा मिळवून तिथे आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. यामुळे भारताच्या सुरक्षिततेवरही प्रश्न निर्माण झाले होते. पण भारताने याला थेट वादाने उत्तर न देता आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यायचं ठरवलं. भारताची ही रणनीती खूप पद्धतशीर आहे. आधी इंडियन ऑइलच्या माध्यमातून तिथे इंधनाची सोय केली, मग अदानी ग्रुपच्या माध्यमातून बंदराच्या कामात सहभाग घेतला आणि आता माझगाव डॉकच्या माध्यमातून थेट जहाज दुरुस्तीचं केंद्रच आपल्या हातात घेतलं. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात फक्त बंदर ताब्यात असून चालत नाही, तर जहाजांची दुरुस्ती, रसद आणि इतर समुद्री सेवांवर ज्याचं नियंत्रण असतं, खरी ताकद आणि प्रभाव त्याच्याच हातात असतो. यामागे एक व्यावहारिक कारण सुद्धा आहे. भारतीय बंदरांवर मोठी जहाजे हाताळणं कधीकधी महाग पडतं किंवा काही तांत्रिक मर्यादा येतात. आता कोलंबोमध्ये स्वतःचं हक्काचं केंद्र मिळाल्यामुळे भारताला आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आता इतर देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. यामुळे आपला वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सप्लाय चेनवर आपला पूर्ण ताबा राहील. भारताचं मॅरिटाईम व्हिजन 2047 नावाचे एक स्वप्न आहे, ज्यानुसार भारताला जगातील एक मोठी समुद्री शक्ती बनायचं आहे. हे पाऊल त्याच दिशेने पडलेलं एक महत्त्वाचं शिखर आहे. थोडक्यात सांगायचं तर आजच्या जगात समुद्री ताकद म्हणजे फक्त नेव्ही किंवा युद्ध करणं नसतं, तर जगाचा व्यापार ज्या पायाभूत सुविधांवर चालतो त्यावर तुमचं किती वर्चस्व आहे हे महत्त्वाचं असतं. आणि या एका मोठ्या निर्णयामुळे भारताने हिंद महासागरात आपलं स्थान आता अधिक खंबीर आणि सुरक्षित केलं आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.